तानाजी सावंत यांच्या भावाने म्हणजेच शिवाजी सावंत यांनी शिंदेच्या सेनेला जय महाराष्ट्र म्हटलंय आणि या एका घटनेमुळे सोलापूरमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता निर्माण झालाय। आधीच शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं आपण पाहिलेलं आहे। एकाच युतीत म्हणजे महायुतीत असून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आलबेल नाहीये असं म्हणण्यासारख्या अनेक घटना आणि राजकीय घडामोडी आपण पाहिल्यात। अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आणि भाजपमध्ये इनकमिंग देखील जोरात सुरू होतं, कारण की दोन्हीही सत्तेतील पक्ष आहेत। जेव्हा ठाकरेंच्या पक्षातील नेते आणि माजी नगरसेवक शिंदेच्या सेनेत जायचे तेव्हा त्याला ऑपरेशन टायगरचं नाव दिलं जायचं आणि तशीच काहीशी जेव्हा भाजपच्या पक्षात इनकमिंग व्हायची त्याला ऑपरेशन लोटस हे नाव दिलं जायचं। पण आता जे सोलापूरमध्ये घडलंय, जे शिवाजी सावंत आहेत ते एकनाथ शिंदे यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, फडणवीस यांच्याशी भेटीगाठी करतायत। या घडलेल्या घटनेमुळे महायुतीच्या पक्षांनी त्यांच्या युतीमध्येच हे दोन ऑपरेशन करायला सुरुवात केली आहे की काय, हा प्रश्न आता माध्यमांमधून उपस्थित केला जातो। आपण हे संपूर्ण प्रकरण, सोलापूरच्या राजकारणाचं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तानाजी सावंत यांच्या भावाने म्हणजेच शिवाजी सावंत यांनी शिंदेच्या सेनेला सोडचिठ्ठी देण्याचं का ठरवलं, सोलापूरच्या राजकारणात पडद्यामागे काय घडतंय, तानाजी सावंत देखील आता भाजपच्या वाटेवर असणार आहेत का, जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत सध्या तरी आहेत ते देखील भाजपच्या वाटेवर आहेत का, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी भाजपने आपल्या मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला एक जोरदार झटका दिलाय। महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे घडलेलं आहे। शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली। ते लवकरच आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील। यासोबत म्हणजे शिवाजी सावंत यांच्या सोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे सुद्धा आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाणार आहेत। शिवाजी सावंत जे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत। ते शिंदेच्या शिवसेनेचे सोलापूरमधील जिल्हा संपर्क प्रमुख देखील होते आणि दिलीप कोल्हे जे त्यांच्याबरोबर आता पक्षप्रवेश करतील ते सोलापूरचे माजी उपमहापौर होते। या दोघांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून नुकताच आपल्या पदांचा राजीनामा दिला आणि आता हे दोघेही पुढील 2 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील अशी एक शंका आहे किंवा ही जी टेंटेटिव्ह डेट आहे ती समोर आली। आगामी सोलापूर महापालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा आता भाजपला होण्याची शक्यता आहे। तानाजी सावंत जे शिवाजी सावंत यांचे भाऊ आहेत आणि तानाजी सावंत हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेले होते। शिवसेनेतील बंडामध्येही त्यांचा सहभाग होता, पण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नाही। त्यामुळे ते नाराज झाल्याचं म्हटलं गेलं। त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली। विशेष म्हणजे अधिवेशनातही त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला नाही असे देखील एक माध्यमे सांगतात। याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असताना माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर त्यांनी एका निवेदनाद्वारे आपल्याशी कुणीही संपर्क साधू नये असे सांगितलं होतं। ज्या दिवशी या सगळ्यावर प्रतिक्रिया द्यायची असेल त्या दिवशी सर्वांशी संपर्क साधला जाईल, तोपर्यंत कुणीही प्रतिक्रिया विचारू नये असे सावंत यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं। पण त्यांनी अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये। त्यातच आता त्यांच्या भावाने शिवाजी सावंत यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे, एकनाथ शिंदेच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत का, स्वतः तानाजी सावंत हे देखील आता तिकडेच जाणार का, असा सवाल आता केला जातो। त्यात देखील माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप समोर आला होता। राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी याच
साफसफाईच्या कामासाठी, यांत्रिकी साफसफाईच्या कामासाठी 70 कोटी रुपयांमध्ये काम होऊन जायचं, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे आरोप झाले। त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या समोरील अडचणी अजून वाढल्या होत्या। आता या एका कारणामुळे देखील तानाजी सावंत शिवसेनेला सोडून भाजपमध्ये जातायत का, हा प्रश्न देखील आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। या सगळ्या घडामोडीनंतर सोलापूरच्या राजकारणात पडद्यामागे काय घडतंय असा प्रश्न आहे। आणि जेव्हा सोलापूरचं स्थानिक राजकारण आपण पाहतो तेव्हा कळतंय की माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे थोरले बंधू शिवाजी सावंत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा तरी आता ठाम निर्णय घेतलेला दिसतोय। शिवाजी सावंत यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा राजीनामा दिलाय, पण पक्षाकडून कोणत्याही प्रकारची मनधरणी झाली नाही, म्हणून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी देखील शिवाजी सावंत आणि सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यासाठी, फक्त सांगण्यासाठी पत्रकार परिषद एक जाहीरपणे घेतली होती। म्हणजे हे निश्चित आहे की आता हे दोघेही, जे शिवाजी सावंत आणि दिलीपजी, हे दोघेही आता माघार घेणार नाहीयेत। यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे या पत्रकार परिषदेला आलेले, त्या ठिकाणी आलेले। जेव्हा ही परिषद सुरू होती तेव्हा त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। त्यांनी ते तिकडे फक्त शुभेच्छा द्यायला आलेत असं सांगितलं। आणि सोलापुरात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू आहे का याबाबत प्रश्न विचारला असता शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदेनी सांगितलं की ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही, लवकरच ऑपरेशन टायगर दिसेल। म्हणजे अजूनही या ऑपरेशन मध्ये कुणाला ना कुणाला धक्का मिळणारच आहे, अंतर्गत धक्का पण असेल का, असा एकंदरीत चर्चा सुरू झाल्यात, अशा चर्चा सुरू झाल्यात। आणि स्थानिक नेते देखील असंच काहीसं चित्र असल्याचं सांगतात। यात देखील आता तानाजी सावंत काय करतायत ते बघण्यासारखं असेल, कारण की त्यांच्यावरती देखील घोटाळ्याचे एक आरोप झालेले आहेत। सोबतच त्यांची नाराजी देखील मंत्रीपद न मिळाल्याने असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे त्यांनी आता शिवाजी सावंतांनी तर सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न जो आहे तो आता केलेला आहे, ते जाणारच आहेत भाजपमध्ये। मात्र तानाजी सावंत यांनी देखील जर शिंदेना सोडायचा निर्णय घेतला तर भाजपला भरारी मिळेल, पण सोलापूरचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं राजकारण कोंडीत येऊ शकतं। आता या संपूर्ण प्रकरणात भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी शिवाजी सावंत आणि दिलीप कोल्हे यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात असताना होटगी रोड विमानतळावरती जाऊन भेट घेतली। या भेटीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी देखील फडणवीसांसमोर दाखवून दिली। आता मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वांना मुंबई भेटीचं निमंत्रण दिलंय। यातही अशी माहिती आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवाजी सावंत यांच्या भेटीगाठी देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सुरू झाल्या। या सगळ्या घडामोडींमागे एक जुना संदर्भ देखील आता अजून एक असल्याचं म्हटलं जात आहे, जो 21 एप्रिल 2025 चा आहे। एका वेब आर्टिकल मध्ये मला सापडला, ज्यात म्हाड्यात एक सावंत कुटुंबातील जो वाद आहे तो चव्हाट्यावर आला होता, जिकडे एकनाथ शिंदे यांनी देखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती। शिवाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रिकेमध्ये तानाजी सावंत यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात अजून एक चर्चाला उधाण आल्या आणि त्यात एकनाथ शिंदे यांनी देखील त्या कार्यक्रमासाठी पाठ फिरवली। राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ असले तरी त्यांच्या कुटुंबातील वाद विधानसभा निवडणुकीनंतर प्रकर्षाने समोर येऊ लागले होते। वास्तविक पाहता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला प्राध्यापक शिवाजी सावंत हे सोलापूर मध्यमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। यासाठी त्यांनी अनेक महिने या मतदारसंघात कामही केलं होतं आणि उमेदवारी ऐन वेळेला त्यांची मग रद्द झाली आणि यातूनच या वादाला सुरुवात झाल्याचं बोललं गेलं। शिवसेनेचे शिवाजी सावंत आणि एकनाथ शिंदे हे एक जुने मित्र आहेत। म्हटलं जातं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांनाही एकाच वेळेला जिल्हा प्रमुख केलं होतं। मात्र राजकीय नाते संबंधासोबत असणारे हे दोन्ही नेते आता वेगळे होणार आहेत, वेगळे झाल्याचंच जवळपास दिसतंय। आता हे लोटस आणि टायगर ऑपरेशन महायुतीलाच भारी पडणार आहे का आणि ते त्यांच्याच महायुतीमध्येच राबवलं जाणार आहे का, हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। हा प्रश्न आता निर्माण होतोय। त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत आता त्यांच्यामध्येच चढाओढ सुरू झाली का, हा प्रश्न देखील आता निर्माण होतोय। तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत काय आहे, तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही स्थानिक पातळीवरती हा व्हिडिओ पाहताय
तर तिथलं राजकारण तुम्ही काय सांगू शकाल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.